नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. कुठल्याही आईला विचारलं तुझ्या आयुष्यातला आजवरचा सगळ्यात आनंदाचा क्षण कोणता, तर ती पटकन उत्तर देईल आई होण्याचा. बाळाचा जन्म हा स्त्रीचा दुसरा जन्म समजला जातो आणि त्या क्षणापासून सुरुवात होते एका नव्या आयुष्याला. अशाच नव्या आयुष्यातले सगळे गोड अनुभव आपण जाणून घेणार आहोत शेलार कुटुंबियांकडनं आणि भेटणार आहोत त्यांच्या छोटूशा विहानला. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. छोटा भीम कुठे आहे? तिथे. तुला हवाय का? तुला हवाय का? हवाय का तुला? अरे वा, आवडतो तुला छोटा भीम? माझ्याशी फ्रेंडशिप करणार आहेस का तू? दे टाळी दे, नाही तर ते टाळी दे. हाय फाय दे, हाय फाय हाय फाय दे, हाय फाय दे. चला, विहानने मला हाय फाय दिलाय आणि आम्ही फ्रेंड्स झालो आहोत. आता जाणून घेऊया हे सगळे विहानचे कोण आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी स्वाती नितीन शेलार, विहानची मम्मी. मी नितीन कृष्णा शेलार, विहानचा डॅडी. ओके. मी संगीता कृष्णा शेलार, विहानची आजी. आणि तर चंद्रकांत नलवडे, विहानची आजी. चंद्रकांत लक्ष्मण नलवडे, विहानचे आजोबा. मी कृष्ण हरी शेलार, विहानचा आजोबा. अरे वा. मी संतोष गोळे, विहानचा काका. ओके, ग्रेट. विहान, केवढी लोक आली बघ तुला भेटायला. वाव. चला, माझी ही सगळ्यांची ओळख झाली. आता विहानच्या आई बाबांची गप्पा मारूया. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज. अरेंज म्हणजे असं व्यवस्थित बघण्याचा कार्यक्रम? हो. अरे वा. मग पटकन पसंत केलं? हो, एका गोमधीच होता. वा. मग लग्नानंतर किती वर्षांनी जन्म झाला विहानचा? तो आमच्या फर्स्ट अॅनिव्हर्सरीला होता. जे जगात होता? हा, पोटात होता? फिजिकल होता. फिजिकल होता. बर. अजिबात वाट पाहिली, प्लॅनिंग वगैरे असं काही केलं नाही? नाही, प्लॅनिंग नव्हती आमची काहीच. नाही. असं कधी चाललं? वी वॉन्टेड इट, वी वेंट फॉर इट. वी वॉन्टेड इट, वी वेंट फॉर इट. क्या बात है. कसं सांगितलं सगळ्यांना गुड न्यूज बद्दल? फर्स्ट तर मी यांना सांगितलं मेसेजवर. आणि मग तुम्ही? मग माझा रिएक्शन म्हणजे बस डबल श्योर करायला मी लगेच तिला कॉल केला की श्योर आहेस ना तू, नाही तर पाहिजे आपण डबल चेक करू. फोन केला? फोन करून कन्फर्म आणि केलं. मग श्योर झाला? श्योर. मग रिएक्शन ते रिएक्शन एकदम आउट ऑफ द वर्ल्ड आसू होता. होते, खुशीचे. खुशीचे आसू. हा. आणि मग सगळ्यांना कसं सांगितलं? घरच्यांना पहिला मम्मींना सांगितलं सकाळीच. तर त्यांनी मला सांगितलं म्हणजे तुम्हाला चालेल का, म्हणजे ते तर ऑब्व्हियसली खुशच होते. तरी त्यांनी माझ्यावर सोडलेलं सर्व, पण ऍक्च्युली मलाही हवंच होतं. ओके. हा. तर नंतर मग संध्याकाळी सगळे एकत्र आल्यावर मग सगळ्यांनाच माहित पडलं. आणि मग पार्टी. आता किती महिन्यांचा आहे विहान? आता 15 मंथ्स. 15 मंथ्स म्हणजे 1 वर्ष आणि 3 महिने. अरे वा, कमाल. प्रेग्नन्सीचा काळ कसा होता? डोहाळे कसले लागले होते? डोहाळे मला ऍक्च्युली नव्हतं जास्त काय खायची प्यायची नाही, कारण का खूप त्रास झालेला, मग खायची तर इच्छाच व्हायची नाही काय. पण जास्त करून मी पिझ्झा खाल्लाय. यांनी तुम्हाला उठवलं की नाही काहीतरी खायला आणून द्या वगैरे? हाय, ते तर होतं. मध्ये रात्री ज्यूस वगैरे असं. म्हणजे लाड केले आहेत? लाड भरपूर केले तो. डिलिव्हरीच्या वेळेला काय प्रसंग होता? धावपळ झाली का? कसं झालं? धावपळ म्हणजे माझे 7व्या महिन्यात ओटी भरवून ते सर्व झालं. त्याच्यानंतर मी माहेरी गेली आणि नंतर मग 9व्या महिन्यात ते अचानक पेनिंग चालू झाली आणि मग तिथे गेलो तर कळलं की सिझर करावं लागेल. मग आम्ही सर्वांनी डिसिजन घेतलं की करूया. हा. मग नंतर दुसऱ्या दिवशी मग मला सिझरसाठी नेलं आतमध्ये. एक अर्ध्या तासात काहीतरी झाली सिझरिंग. तेव्हा खूप असे आनंदाचे क्षण होते भरपूर असे सर्वांसाठी. काय चाललं होतं मनात आत नेलं होतं तेव्हा? फक्त एवढंच होतं की सर्व व्यवस्थित, दोघंही व्यवस्थित पाहिजे. भले एका टायमाला असंही ऑप्शन होतं की त्या सिच्युएशन मध्ये की एका टायमाला बाबू नाही झाला तरी मला माझी बायको व्यवस्थित होती त्यावेळेस. पहिल्यांदा बाळ हातात धरल्यावर कसं वाटलं? ते तर एकदम अमेझिंग फिलिंग होतं. म्हणजे ते फर्स्ट सेकंड साठी तर पूर्ण ब्लाइंडच होतो की पहिला कन्फर्म करायचं होतं की व्हॉट इज इट, म्हणजे काय आहे ते.
बॉय आहे की बे, कारण आम्हाला बॉयची अपेक्षा नव्हती, आम्हाला गर्लच तुम्हाला मुलगी हवी होती मुलगी हवी होती. पण तरी मग नंतर विहानला हातात दिलं तेव्हा मी पहिला कन्फर्म केला की काय आहे, बॉय आहे, खरंच बॉय आहे का. मी आणि माझ्या सासूबाईंनी पहिला दाखवा, नर्सला पहिला दाखवा आम्हाला की काय आहे ते. नंतर त्यानंतर जसं ते एक इमोशनल सारखं होतं ते घेतल्यानंतर. काय काय गमतीशीर सवयी आहेत विहानच्या? आई म्हणे त्याची खूप छान ऍक्टिंग करते. ऍक्च्युली आता दिवसभर मीच असते त्याच्याबरोबर, तर मला त्याच्यावर डान्स वगैरे, त्याच्याबरोबर गप्पा, हे सर्व करावंच लागतं मला ते. त्याच्याशिवाय तो काही शिकणारच नाही मग बरोबर. मला ते करणं गरजेचंच आहे. डान्स करता त्याच्यासाठी? हो, त्याला भरवताना वगैरे मला ते डान्स करूनच त्याला भरवावं लागतं. तुम्ही पण करता? ही करतो डान्स कधी. एकदा डान्स तर व्हायलाच पाहिजे ना. ये बरं, तू माझ्याकडे ये, आपण आई बाबांना डान्स करायला लावूया. ये आपण आई बाबांचा डान्स बघूया. ते बघ कसे डान्स करतायत. चला सुरू करा, तो रडेल नाही तर. नाही, तो स्टार्टिंग करतो पहिला. नाही तुम्ही, आता मी म्हणते तुम्ही स्टार्टिंग करा. 1 2 3 4 डान्स करा. डान्स करे. म्युझिक असते. अरे बापरे, खूप मजा येते आम्हाला. वा, कमाल, मस्त परफॉर्मन्स झाला. वा, क्या बात आहे. टाळ्या 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 टाळ्या. काय प्लॅन्स आहेत विहानसाठी? मोठं होऊन त्यांनी काय व्हावं असं वाटतं? ऍक्च्युली त्याला ना क्रिकेटचा खूप शॉकिंग आहे, तो खूप म्हणजे खूप. बरं. तर मला तर त्याला स्पोर्ट्स मध्ये टाकायचंय. ओके. माझी तर अशी इच्छा, तो शिकला नाही तरी चालेल, पण त्याला स्पोर्ट्स मध्ये मला नक्कीच टाकायचं. पण सगळी न शिकलेले लोक सचिन तेंडुलकर होतात असं नसतं. त्याच्या कुंडलीच्या हिशोबाने तो सायंटिस्ट होणार आहे, ते एक ऑप्शन आहे. कुंडलीच्या हिशोबाने नाही, आता आमची मराठी पद्धत असते की काळा असं लिहून दिलंय. तो सायंटिस्ट कमाल, होणार आहे. वैज्ञानिक होणार आहे. मग तुम्हाला असं वाटतं की तो वैज्ञानिक व्हावा? ते आता त्याचे जे झालं गुण तर आहेत ते एक ना, ऑप्शन आहे. त्याचे आणि जे दुसरा म्हणजे ते बघून आम्हाला खूप असं वाटतं की तो खरंच होऊ शकतो. तो इतका लहान आहे ना, पण तुम्ही त्याच्या हातात कुठली वस्तू किंवा कुठले टॉईज द्याल ना, तो खूप म्हणजे खूप नजर एकदम बारकाईने ते सगळे सर्च करतो की त्यात काय आहे, ते कसं ऑपरेट करायचं. त्याला शिकवायची काहीच गरज नाही. तोडफोड नाही करत, आपटापटी नाही करत, आपटापटी नाही. बघतो चिकित्सक हा. पडे. आता तुम्ही आता तो नळ जरी आहे ना, तो 1 वर्षाच्या मुलाला खोलायला पण आहे ना, पण तो खोलतो जाऊन. वा, काय मग बॉल स्पिन करणार का वैज्ञानिक होणार? तू नळ उघडायला लागला, मला वाटलं बॉल स्पिन करणार. आपण आहोत विहानच्या घरी आणि आपण त्याच्या आज्यांशी गप्पा मारतोय. सगळ्यात आधी जेव्हा गुड न्यूज कळली तेव्हा कसं वाटलं? खूपच छान, खूपच छान. खूप म्हणजे खूप पहिलं रडलायला आलं, खूप रडली. तो आणल्याच्या नंतर मेन डॉक्टर होते, त्यांनी आम्हाला सांगितलं व्यवस्थित झालं, मुलगा आहे. नंतर आणल्याच्या नंतर आम्हाला खूप म्हणजे खूपच खुशी झाली. अरे वा, खूप म्हणजे खूप झालं. आई पहिल्यांदा जेव्हा सांगितलं गुड न्यूज आहे तेव्हा काय होती प्रतिक्रिया? खूपच आनंद झाला आम्हाला. आम्हाला असं म्हणजे असं वाटलं पण नव्हतं की असं, म्हणजे जेव्हा न्यूज कळली तेव्हा खूपच आनंद झाला. ओके. आणि मग पहिल्यांदा हातात धरल्यावर बाळ कसं वाटलं? हातात धरल्यावर काय म्हणजे आमचा आनंद तर काय गगनातच मावेना, इतका खूप आनंद झाला आम्हाला. सुरुवातीचे काही महिने अर्थात ती माहेरी असेल तर रात्री जागवायचा? हा, म्हणजे झोप नसायची तिला जास्त. आणि तो रात्री जागवायचा का? तो ना जास्त नाही, झोपू द्यायचा रात्री थोडं सगळ्यांना? अर्ध. म्हणजे त्याचा लहान मूल होता म्हणजे तो रडणारच. मग रात्रीची ड्युटी कोणाची असायची, तुमची का तिची? दोघींची पण. तुम्ही पण जागला? त्याचे आजोबा पण. आजोबा पण? हा, मामा, चौघाचे पण चौघा सगळे जागायचे? जागायचे. तुम्ही तुमची मुलं वाढवली आहेत, आता नातवंड बघतात. काय वाटतं तेव्हाच्या पद्धतींमध्ये आणि आताच्या पद्धतींमध्ये काय सगळ्यात मोठा फरक काय जाणवतो आहे? आताची म्हणजे तेव्हाची बघा परिस्थिती तर आपल्या हिशोबाने तर होतीच, पण आताच्या ह्या आई वडिलांनी तर मुलांना खूप शिकवावं, छानपैकी हे करावं. पण सोपं वाटतं आताचं बालपण? नाही सोपं आहे, तरी पण करायला पाहिजे, प्रयत्न तर करायला पाहिजे. पण तुमच्या वेळेला ज्या सुखसोयी उपलब्ध होत्या त्याच्या तुलनेत आता जरा जास्त आहे. जास्त आहे, तर तरी काय पण त्यांना वाटतं? कमी पडतात. तरी कमी पडतात. अजून काय गमती जमती आहेत विहानच्या? तुमच्याकडे आला की काय करतो तो? आमच्याकडे आला खूप खेळतो तो, मस्त हे करतो. त्याच्याबरोबर आम्हाला खूप इकडे पडणार, तिकडे उचलणार, काय करणार, खूप लक्ष द्यावं लागतं. त्याच्याबरोबरच आम्ही खेळत राहतो. आमची व्यायाम दिवस जातो अख्खा. खूप होतात, छान होतात. आणि तुमच्यावर किती वेळ ते सांभाळायची? आमच्यावर तर आमच्याकडे असलं की तो जास्त करून त्याच्या मम्मी पप्पाकडे नसतो, जास्त करून आमच्याकडे, आजी आजोबांकडे बर. खेळणं वगैरे. आम्ही आमची सर्व बाहेरची कामच विसरून जातो तो असला जवळ की, काहीच लक्षात राहत नाही. काय कसं खेळवता त्याला? खेळवतो त्याला, गार्डन मध्ये घेऊन जातो, खाली खेळायला.
सगळं टाइमपास होतो त्याच्यात. आणि आजोबांच्या काय काय ड्युटीज असतात? आजोबांना तो कधी वेगळ्या नावाने हाक मारतो ना. तुम्हाला काय म्हणतो विहान? मला बाप बोलतो. बाप म्हणतो तुम्हाला? त्याला विचारलं नाही हे कोण आहेत? हे कोण आहेत? हे कोण आहेत? हे कोण आहेत? बाप. हे काय बापचं काय नातं आहे? विहान जन्माच्या अगोदर 15-20 दिवसापूर्वी माझे वडील वारले होते. अच्छा. तर ते वडिलांचं दुःख आम्ही विसरून याला बाप बाप त्याला बोलायला सारखे बोलायचे, तू माझा बाप बापच आहेस, तू बोलतो. माझा बाप आहेस. तर तो त्यांना बोलायला लागला बाप म्हणून. ओ, तुम्हाला असं वाटतं की तुमचे बाबा परत आले? असं तर नाही वाटत, पण आपलं पण एक त्याच्यामध्ये आम्ही असं सर्व समाधान विसरून मानतात. गेलो. बर एक दुःख विसरून गेलो त्याला बघून. बरोबर. नानांना पण विचारू. मग सुरुवातीच्या काळात अर्थातच बाळणपणासाठी मुलगी आली असेल, मग रात्रभर तुम्ही पण हो जागायचा? हो जागायचो. आणि काय काय असायचं तुमच्या ड्युटीज? काय असायचं? तो रडायला लागला की त्याला हे घ्यायचो, उचलून घ्यायचो. नाही तर मी शी केली तरी पण मी साफ करत होते. अरे वा. बाळवती सुकट टाकायची. बाळवती सुकट टाकणे निवडून दिली ते सुकट त्याचं. टाकणार. मग त्यांनी जेव्हा ती सासरी आली तेव्हा सोडून जाताना कसं वाटलं? आम्हाला एकदम रडायला आलं दोघांनाही. दोघंही आम्ही रडत होतो. करमत नव्हतं? हा. कारण 3 महिने आमच्याकडेच होता तो. बरोबर. हा. अरे वा, सगळे छान चारही आजी आजोबा मिळून विहानला वाढवतायत. आजी आजोबांच्या सानिध्यात वाढलेली मुलं खरंच खूप छान वाढतात असं माझं मत आहे. आता एका महत्वाच्या भागाकडे आपण आलेलो आहोत. बाळाच्या जन्मानंतर नवरा बायकोचे आई बाबा होतात आणि अर्थात खूप नात्यातले डायनामिक्स बदलतात, अपेक्षा सुद्धा वाढतात. अचानक एरवी घरी उशिरा आलेला चालायचा नवरा आता वेळेवर यायला हवा असतो. मला जाणून घ्यायचं अशा कुठल्या अपेक्षा आहेत एकमेकांकडून ज्या राहून गेल्या आहेत किंवा पूर्ण होत नाहीयेत, किंवा थोडंसं अजून बदलावं ह्यांनी ह्या बाबतीत किंवा हिनी या बाबतीत असं वाटतंय? असं काय आहे मनातलं? हीच ती वेळ, बोलून दाखवा. काय सांगाल? राग थोडा कमी करावा. ओके. बाकी काहीच अपेक्षा काहीच नाही? अपेक्षा नाही. माझे सर्व स्वप्न सर्व ड्रीम्स माझ्या ते पूर्ण करतायत. ऑलरेडी फक्त राग कमी करावा बस. बरं. बाकी काहीच नाही. तुम्हाला? मी कधी तिच्या जेवणाची तारीफ नाही केली. तर जशी ती बनवते ना जेवण, तसंच अजूनही व्यवस्थित बनवते. ते बेस्टच आहे. ठीक आहे, तसंच करत राहावं. आणि विहानच्या बाबतीत ऍक्च्युली आम्ही दोघंही म्हणजे करतो. माझ्या पद्धतीने मी करते, त्यांच्या पद्धतीने ते करते. अशा 1-2 हार्डली गोष्टी आहेत की ते आम्ही एक दोघं आम्ही करत नाही. बर. एक दुसऱ्यांवर टाकतो आम्ही. तुम्ही कुठल्या गोष्टी त्यांच्यावर टाकता? कुठल्या गोष्टी म्हणजे जेव्हा मी काम करत असते तेव्हा ते घेत नाहीत. ते माझ्याकडेच तो येत राहतो सारखा. बरं. तर फक्त त्यांनी घ्यावं त्याला, आणि जरा एंटरटेन करावं. एंटरटेनमेंट करावं म्हणजे जरा. बाबा जनरली घेतात आणि मग अगं हा माझ्याकडे राहत हा ऍक्च्युली नाही. मग त्याचा काहीच उपयोग होत नाही. करेक्ट, एकदम परफेक्ट. I know. बाकीच्यांना पण विचारूया. विहानच्या बाबतीत सगळं छान चाललंय का? काही बदल करावा त्यांनी? काय वाटतं आजी? विहान आहेत सगळंच आहे, पण ते थोडं त्यांनी त्याच्यावर जास्त लक्ष द्यावं. जास्त लक्ष द्यावं. आता कमी देत आहेत. म्हणजे त्यांचं आपसमध्ये दोघांचं हे होत राहतं की तो आता जसं त्यांनी सांगितलं की यांनी तो उठत नाही, तर त्यांनी काळजी घ्यावी, उठावं त्याने. बस. बाकी सगळं छान. अजून इतर कोणाला काही सांगायचंय? माझं म्हणणं आहे की यांनी लहानपणापासूनच त्याला अभ्यासाचा टेन्शन देऊ नये. एन्जॉय करू त्याला लाईफ. शिकायचं शिकेल तो पुढे, पण त्याला आतापासून नका. संध्याकाळ झाली 7:30 वाजले, चला ABCD चालू, चित्ता चालू. चित्ता चालू हा. नको. आता नको सध्या. एन्जॉय करू दे त्याला. एन्जॉय करू दे. चित्ता फास्टच पळतो. तो नंतर पळायला लागला तरी तो फास्टच पळणार आहे. पण आम्ही त्याला काहीच शिकवत नाही. तो स्वतः सगळं तो करायला बघतो तो. म्हणजे त्याचं माइंडच तसं आहे, तर त्याला आम्ही काही चेंज करू शकत नाही. बोला आता काय बोलायचं. तो स्वतः मला ABCDची त्याचं ते बोर्ड आहे तो दाखवतो. मग आम्हाला ते द्यावंच लागतं त्याला. त्याच्यावर चित्र काढू द्या. ABCD नको. म्हणजे त्याला ते एक नाव त्याला नाव ठेवलंय. ठेवलंय. ओके. हा फारसं टेन्शन नाही अभ्यास. बघूया. चला, सगळ्यांकडनं ऐकून घेतलंय सगळं. एकमेकांच्या अपेक्षा ऐकल्यात. विहान आहे साक्षीला. विहानवर प्रेम करणारी इतकी माणसं आहेत. या सगळ्यांच्या साक्षीने एकमेकांना काय प्रॉमिस करणार आहात? काय बदल इथून पुढे होणार आहे? हातात हात घेऊन प्रॉमिस करा बरं. मी प्रॉमिस करेन की मी त्याची पूर्ण काळजी घेईन. ओके, ग्रेट. आणि बाबा? मीही तुला प्रॉमिस करतो की मध्यरात्री जेव्हा मला असं जाग उठवशील तर मी उठेन. नाहीतरी मी ट्राय करेन उठायला. नाही म्हटलं त्याला. ओके, मी प्रॉमिस करतो की मध्ये उठेन.
ठीक आहे बाळा, मी तुला प्रॉमिस करतो की मध्यरात्री जेव्हा तुला शी काही करायचं झालं तेव्हा तुला मी उठवेन. बस केवढा आनंद झाला त्याला. केवढा आनंद झाला विहानला. दे हायफाय आता. दे हायफाय आता बाबाला. कमाल. चला, विहानच्या आई बाबांनी फक्त त्याच्या साक्षीने नाही तर त्यालाही प्रॉमिस केलंय की बदल घडणार आहे, त्यामुळे आय एम शुअर प्रॉमिस पाळलं जाईलच. आता विहानच्या आई बाबांबरोबर खेळूया एक छोटासा खेळ. तर इथे मस्त रंगीबेरंगी पेट्या ठेवलेल्या आहेत. आपण एक खेळ खेळणार आहोत. या सगळ्या पेट्यांना कुलपं आहेत. ऍज यू कॅन सी त्या कुलपांच्या किल्ल्या माझ्या हातात आहेत. आता तुम्ही दोघांनी मिळून या सगळ्या पेट्या उघडायच्या आहेत. त्याच्या आतलं जे काही साहित्य आहे ते पेटीच्या वर काढून ठेवायचं आहे. असा सोपा खेळ अजिबात नाहीये. पेट्या उघडायच्याच आहेत, आतलं साहित्य वर काढून ठेवायचंच आहे. पण या वाडग्यामध्ये काही खोट्या म्हणजे चुकीच्या किल्ल्या आहेत, सेम दिसणाऱ्या. या किल्ल्या मी ह्याच्यात मिक्स करणार आहे आणि हे वाडगं तुमच्या हातात देणार आहे. ठीक आहे, तुम्हाला तुमचा लकी चार्म वापरून ह्यातली योग्य किल्ली शोधून काढायची आहे, ती बाबांच्या हातात द्यायची आणि तुम्ही बॉक्सेस ट्राय करायचे, कुलपं उघडायचा प्रयत्न करायचा. कमीत कमी 3 बॉक्सेस उघडून त्याच्या आतलं सामान बॉक्सच्या वरती ठेवून तुम्हाला खेळ जिंकायचा आहे. जर तुम्ही 3 किंवा 3 पेक्षा जास्त बॉक्सेस उघडले तर तुम्ही जिंकणार आहात खास विहानसाठी झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. 3 पेक्षा कमी बॉक्सेस उघडले तरी हरकत नाही, एक छोटी भेटवस्तू आहे, पण आपण जिंकायचा प्रयत्न करूया. हो ना, मिक्स करू किल्ल्या. हे सगळं करण्यासाठी तुमच्याकडे आहेत 2 मिनिटं. ठीक आहे, चेअर करायचे सगळ्यांनी. ओके, मिक्स करते किल्ल्या. मस्त छान कालवून झालंय. घ्या 2 मिनिटांच्या आत 3 किंवा 3 पेक्षा जास्त पेट्या. ठीक आहे, कळला खेळ सगळ्यांना? सुरू करायचं. तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. दुसरी घ्या टाका ती. अर्ध मिनिट झालेलं आहे. 5 आहे असं लवकर. एक मिनिट झालंय. त्याच्या आपला सामान दीड मिनिट होत आलंय. शेवटचे 10 सेकंद उरलेत. लवकर. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. क्या बात है. क्या बात है. 6 पेट्या उघडल्यात तुम्ही 2 मिनिटांच्या आत. पेट्या उघडल्यानंतर त्यामधून काही काही गोष्टी बाहेर आल्या ज्या आपण वर ठेवल्या आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्ही बघत असाल तर कुठल्या तरी करिअरशी निगडीत आहेत. बॉल आहे, क्रिकेट, टेनिस, स्पोर्ट्समन, इथे एक एअरक्राफ्ट आहे, कदाचित पायलट आणि इतर बऱ्याच गोष्टी आहेत. स्टेथोस्कोप आहे, डॉक्टर होऊ शकेल कदाचित. तर आपण बघणार आहोत विहान आता काय ह्याच्यातलं निवडतो. बघूया. विहान अरे वा, चला आईचं स्वप्न पूर्ण होणार. क्रिकेट, टेनिस, जे काही. आय थिंक स्पोर्ट्समन. क्या बात आहे. बरोबर जाऊन नाही बरोबर जाऊन बॉल निवडलाय. 3च पेट्या उघडायच्या होत्या, तुम्ही 6 उघडल्या, पण गिफ्ट एकच मिळणार आहे. तुम्ही विहानसाठी जिंकला झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. विहान, ते बघ काय आले बापे बाबू.
बोलक्या विहानला आणि त्याच्या हसऱ्या शेलार कुटुंबियांना भेटून आज खरंच खूप मजा आली. आशा आहे तुम्हालाही आली असेल. अशाच काही इटुकल्या पिटुकल्यांना भेटणार आहोत पुढच्या भागांमध्ये. पाहायला विसरू नका आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.